पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथक् विधान व्यक्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. सात्विक ज्ञानाचं स्वरूप प्रतिपादन केल्यानंतर आता 21व्या श्लोकामध्ये राजस ज्ञानाचं स्वरूप प्रतिपादन करत आहे. म्हणून तज्ज्ञानम राजसम विद्धी. ते ज्ञान राजस आहे, जाण, विद्धी. यू शुड अंडरस्टँड. तज्ज्ञानम राजसम. दॅट नॉलेज इज राजस नॉलेज. विद्धी असं जाण. राजस ज्ञानाचं स्वरूप काय आहे? भगवान सांगताहेत तू. तू हा शब्द जो आहे सत्वगुणाचं जे ज्ञान आहे त्यापेक्षा रजगुणात्मक ज्ञानाच्या लक्षणाचं स्वरूप विलक्षण आहे. ही विलक्षणता दाखवण्यासाठी तू, परंतु अशा अर्थाचं बोधन करण्यासाठी तू शब्दाचा प्रयोग आहे. यत ज्ञानम. यत ज्ञानम. यत म्हणजे जे, ज्ञानम म्हणजे ज्ञान, जे ज्ञान सर्वेषु भूतेषु. सर्वेषु सर्वांच्या मध्ये. सर्वांच्या मध्ये म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये, सर्व भूत मात्रांच्या मध्ये, यच्चे यावत प्राणी मात्रांच्या मध्ये. सर्वेषु भूतेषु. यत ज्ञानम सर्वेषु भूतेषु पृथक्त्वेन. पृथक शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळे. प्रत्येक प्राणीमात्रांच्या मध्ये जर बघितलं तर प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचं रूप, प्रत्येकाची क्रिया, प्रत्येकाचा संबंध हे एकापेक्षा दुसऱ्यांशी भिन्न आहे. म्हणून पृथक्त्वेन. प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न रूपाने पृथक विधान नाना भावान. नाना भावान इथे भाव शब्दाचा अर्थ वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे वस्तू. नाना भावान विविध प्रकारच्या वस्तूंच्या मध्ये, पदार्थांच्या मध्ये पृथक विधान, भिन्न भिन्न लक्षणांचे निरनिराळे पदार्थ व्यक्ती जाणते. काय ते ज्ञान. तज्ज्ञानम राजसम विद्धी. त्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हणतात. जे ज्ञान वेगवेगळ्या प्राणी मात्रांच्या मध्ये वेगवेगळ्या रूपाने पाहिलं जातं ते राजस ज्ञान आहे. सात्विक ज्ञानाचं स्वरूप यापेक्षा वेगळं होतं. काय होतं? येन ज्ञानेन. ज्या ज्ञानाच्या साह्याने विभक्तेषु सर्वभूतेषु. भिन्न भिन्न प्राणी मात्र जरी असले तरी त्यांच्यामध्ये, सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये एक रूपाने असणं. एकम अविभक्तम अव्ययम भावम. एक अभिन्न अव्यय भाव आत्मवस्तू सगळ्या वेगवेगळ्या प्राणी मात्रांच्या मध्ये जो पाहतो त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. म्हणजे भिन्न भिन्न उपाधीच्या मध्ये अभिन्न असणार एक ज्ञान असं म्हणतात. इथे मात्र भिन्न भिन्न उपाधीच्या संबंधाने असणार ज्ञान सुद्धा जो भिन्न भिन्न पाहतो
त्याला राजस असं म्हणतात. सत्वगुणामध्ये उपाधी भिन्न आहेत, पण सर्वांच्या मध्ये ज्ञान एक आहे. रजगुणाच्या ज्ञानाचं स्वरूप असं आहे, जितकी पदार्थ भिन्न भिन्न आहे, जितकी उपाधी भिन्न भिन्न आहेत, तितकं तितकं त्यांचं ज्ञान सुद्धा त्या उपाधीच्या प्रमाणे एकापेक्षा दुसरं भिन्न भिन्न आहे. म्हणजे उपाधी ही भिन्न भिन्न आणि मग ज्ञानाचं अव्यक्तीकरण ज्याच्यामुळे होतं त्याला राजस ज्ञान असं म्हणतात. तर ज्ञानम राजसं विद्धी, असे हे रजगुण निरुत्तम असं हे रजगुणाचं स्वरूप या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. आता सत्वगुणामध्ये हा एक भाग आहे की भेदाच्या मध्ये अभेद पाहणं, आणि रजगुणामध्ये भेदामध्ये भेद पाहणं, हा दोन्ही मधला मुख्य फरक आहे. त्यावरती ज्ञान परंपरा भाष्य करत आहे. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम. थोडक्यामध्ये भिन्न भिन्न रूपाने असणाऱ्या सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सुखित्व, दुःखित्व, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या रूपाने परस्पर भिन्न भिन्न प्रकारचे ज्या ज्ञानाने आत्मस्वरूपाला जाणले जातं, त्या ज्ञानाला राजस ज्ञान असं म्हणावा. तरी पार्था परियेस ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास भरून चाले. हे पार्था, तरी हे पार्थ परियेस, भगवंताने मागच्या ओळीत सांगितलं, हे असो ऐक चिन्ह राजसाचे, रजगुणाचे चिन्ह आहे. तर हे पार्था परियेस, रजना बाबा ऐक बर का नीट, ते ज्ञानगा राजस, त्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हणतात. त्या राजस ज्ञानाचं स्वरूप बा अर्जुना तुला मी सांगणार आहे, ऐक बर का. काय स्वरूप आहे? जे भेदाची कास धरून चाले, जे म्हणजे जे ज्ञान भेदाची कास धरून चालते. भेदाची कास धरून चालते म्हणजे काय? भेदाचा आश्रयाने जे राहते, भेदाचा आश्रय करून जे ज्ञान भेदात्मक होते, त्या राजसाचं हे लक्षण आहे. भेदाची कास धरून चालली. कसं भेदाची कास धरून चालतंय, त्याचं विस्तारपूर्वक वर्णन माऊली करतात. विचित्रता भूतांची आपण अंतोनी ठिकरिया बहुचैके ज्ञातिया आणली जेणे. विचित्रता भूतांचिया, भूतांचिया विचित्रता, पंचकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देह पंचभौतिक आहेत. असे हा पंचभौतिक असणाऱ्या शरीर कसे आहेत म्हटले? विचित्रता भूतांचिया. सगळ्या प्राणीमात्रांचं प्रारब्ध हे भिन्न भिन्न आहे, त्यांचं सुखदुःख भिन्न भिन्न आहे, त्यांची उपाधी
कितीही पंचमहाभूताची असले तरी त्यांची रचना मात्र कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. असे एकाचं नाव दुसऱ्यासारखं नाही, रूप दुसऱ्यासारखं नाही, रंग दुसऱ्यासारखा नाही, उंची दुसऱ्यासारखी नाही. अर्थात एकापेक्षा दुसऱ्या प्राण्याच्या मध्ये वैविधता विविध विविधता आहेत, वैविध्य आहेत. म्हणून हीच काही भूतांची विचित्रता. हे प्राणी मात्र जे आहे यांच्यामध्ये भेद आहे. त्यामुळे आपण अंतोनी ठिकरिया. त्यामुळे ते ज्ञान कसं झालं आहे म्हटले, आपण अंतोनी ठिकरिया. आपण स्वतः असणार ते ज्ञान त्या उपाधीच्या भिन्न भिन्नतेमुळे ते ज्ञानही जणू भिन्न भिन्न उपाधीच्या आकारानुसार विभागलं गेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाच्या जणू काही ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आहे. म्हणजे ते ज्ञान विविधतेला प्राप्त झालेलं आहे. आपण अंतोनिया ठिकरिया म्हणजे ते ज्ञान आपण स्वतःहून वेगवेगळ्या स्वरूपाला प्राप्त झालं आहे. बहुचैके ज्ञातया अनेली देणे, असं ते ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असं म्हणत असताना ते भेदाच्या स्वरूपाला प्राप्त झालं आहे. त्यामुळे ज्ञातया बहुचैके जेणे आणली. इथे जेणे ज्ञातया, ज्या ज्ञानाने ज्ञात्याला म्हणजे जीवाला काय झालं म्हटले, बहुचैके आणली. बहु म्हणजे चैके म्हणजे एक प्रकारचा भ्रमिष्टपणा, दिग्भ्रमित केलं आहे, आत्मस्वरूपाला झाकून टाकलं आहे आणि तो विस्मृतीला प्राप्त झालेला आहे. म्हणून जीवाला पुष्कळ प्रकारचा भ्रमितपणा प्राप्त झाला आहे, भ्रमिष्टपणा प्राप्त झाला आहे. म्हणून जेणे ज्ञातया बहुचैके आणली, ज्या ज्ञानाच्या द्वारे ज्ञात्याला एक प्रकारचा दिग्भ्रमित केल्यासारखं केलं आहे. कसं केलं आहे पहा. जैसे साचा रूपा आड, घाळोणी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे गाभाड ओहिरी निद्रा. जैसे साचा रूपा आड घालोनी विसराचे कवाड. साचा रूपा आड घालोनी, आड विसराचे कवाड घालोनी, मग स्वप्नाच्या काभाडा निद्रा ओहिरी. जैसे ज्याप्रमाणे साचा रूपा आड, साचा रूपा म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे, त्या खऱ्या स्वरूपाच्या आड, साचा रूपा आड, त्या खऱ्या स्वरूपाच्या आड काय केलंय म्हटले, विसराचे कवाड घालूनही आपल्या स्वस्वरूपाची विस्मृती, अर्थात ही स्वस्वरूपाची विस्मृती हेच एक कवाड काय आहे लावून घेतलं आहे. आणि मग स्वस्वरूपाच्या आड विस्मरणाचं कवाड लावून घेतलं. मग झालं काय म्हटले, जैसे साच्या रूपाड. मग जी काही जागृत अवस्था होती, त्या जागृतीतलं नाम रूप संबंध कुळ हे जे स्वरूप आहे याच्या
ह्या स्वरूपाच्या आड विस्मरणाचं कवाड घातलं आहे. आणि मग काय झालं आहे, स्वप्नाचे ओझे उचलोनी, मग स्वप्नाचे काभाड ओयरी निद्रा, मग स्वप्नाचे त्रास, कष्ट पुढे हे ठेवलेले आहेत. स्वप्नाचे काबाड ओहिरी निद्रा, मग स्वप्नाचं जे काबाड कष्ट आहे ते पुढे ठेवलंच आहे. कधी जीवाला आपल्या स्वरूपाचा, मूळ स्वरूपाचा विसर पडला, म्हणजे आपल्या स्वरूपाच्या वरती विस्मरणाचं कवाड घातलं, आणि मग स्वप्नाचे ओझ, म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात, वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःख होतात त्या उपाधीच्या मुळे. तैसे स्वज्ञानाची पोळी, बाहेरी मिथ्या मोहाची खळी, तीही अवस्थांची वह्याळी दाविजे जीवा. स्वप्न ज्ञानाची पोळी, मग काय होतं म्हटले, ते रजोगुणात्मक ज्ञान काय करतं, आपल्या स्वरूपाला झाकून टाकतं. आत्मस्वरूपाचं आत्मस्वरूप कळू देत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या वरती आवरण आल्यानंतर ते स्वरूप न कळाल्यामुळे ते ज्ञान काय करतं, ह्या जीवाला आत्मज्ञानाच्या, स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या काय करतं, बाहेर आणतं. आणि मग ते स्वस्वरूपाची विसर पडला, आणि मग बाहेर जे अनात्म पदार्थ आहे त्या अनात्म पदार्थाच्या वरती त्याचं लक्ष केंद्रित होतं. रूप स्मार्ट भावरती ज्या चालू राहतो, असं खंदक असता जागृत स्वप्न आणि सुषुप्ती. पण कधी स्वस्वरूपाचा विसर पडला आणि नसलेल्या जगताची काल्पनिक भ्रमात्मक निर्मिती झाली, बाहेरी मिथ्या मोहाची खळी, आणि मग देहाच्या बाहेर हा दिसणारा नामरूपात्मक प्रपंच आहेत. हा प्रपंच कसा आहे, मिथ्या असताना तो सत्य आहे असं भासायला लावणं, हाच काय आहे म्हटले, मोहाचा खेळ आहे. बाहेरी मिथ्या मोहाची खळी, परंतु स्वस्वरूपाच्या बाहेर या त्रिगुणात्मक देहाचा जो खेळ आहे तो दाखविला जातो. आणि मग तिथे जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, अशा जीवाला तिन्ही अवस्थांचा अनुभव येतो. या तिन्ही अवस्थेमध्ये अज्ञानच आहे. मग ह्या जागृतीत आला की बाह्य पदार्थ दिसतात, प्रपंच दिसतो, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतात. मग मनुष्य स्वतःला एखाद्या जबाबदारीचा एक प्रमुख समजतो, आणि ती मला करावं लागणार आहे असं समजतो, आणि मग त्या पाठीमागे रात्रंदिवस तो पळत असतो. स्वप्नामध्ये सुद्धा जशी जागृतीचा विश्व आहे तसं स्वप्नाचं देखील स्वतंत्र विश्व आहे. आणि अज्ञानामध्ये तर काही कळतच नाही. याप्रमाणे अवस्थांची वैहाळी जे जीवादावी, हा अवस्थांचा वैहाळी जो खेळ आहे, तो खेळ ते अज्ञान हे दाखवत असत. म्हणजेच स्वस्वरूपाचा विसर पडला की मिथ्या वस्तू सत्य आहे असं वाटायला लागलं, हाच एक प्रकारचा मोह आहे. अज्ञानाच्या दोन शक्ती, एक विक्षेप शक्ती, दुसरी आवरण शक्ती. आवरण शक्ती झाकून टाकण्याचं काम करते, आणि झाकून टाकल्यानंतर त्या वस्तूच्या जागी नसलेल्या वस्तू निर्माण करून दाखवते, ती माया, ती प्रकृती, ती अज्ञान, तो विक्षेप शक्ती आहे.
याप्रमाणे काय होतं, मूळ स्वरूपाचा विसर पडतो आणि नामरूपातनं प्रपंचच खरा वाटायला लागतो. यासाठी दृष्टांत पहा. अलंकारपणे झाकले, बाळका सोने का वाया गेले. तैसी नामरूपी दुरावले अद्वैत जया. बघा, अलंकारपणे झाकले. एखाद्या गृहिणीने आपल्या वडिलांच्याकडनं दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं वेगवेगळे अलंकार करवून घेतले. गळ्यातील, नाकातील, बोटातील असे विविध चांदीचे किंवा सोन्याचे अलंकार तयार केले. मोठ्या माणसाला माहिती, हे सगळे अलंकार जरी असले पण ह्यामध्ये सोनं आहे. पण लहान मुलाला त्या सोन्याचं ज्ञान होत नाही, तो फक्त अलंकारच पाहतो. अलंकारपणे झाकले. सोनं आहे ते आता अलंकाराला प्राप्त झालं, म्हणजे मंगळसूत्राला प्राप्त झालं. हातामधली अंगठी आहे ते आता अंगठी स्वरूप झालं आहे. किंवा हातातलं कडं आहे, सुवर्णाचा कंठ आहे. हे लहान मुलांनी पाहिल्यानंतर त्याला फक्त विशिष्ट आकाराचे अलंकार दिसतात, पण हे सगळ्यांच्या आतमध्ये सोनं आहे ते विसरून जातात. अलंकारपणे झाकले, बाळका सोने का वाया गेले. त्याला ते सोनं सोनं वाटत नाही, त्यांना ते अलंकार वाटतात. आणि अलंकाराच्या रूपानं जणू काही सोनं त्याच्या दृष्टी आड गेलं. कारण काय म्हटले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. जया नामरूपी जया अद्वैत दुरावले. जया अद्वैत दुरावले. अद्वैत हे प्रत्येक जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. त्याच्यामुळे सुख दुःखाचे अनुभव येतात, त्याच्यामुळे आपण वेगवेगळे पद अनुभवतो. परंतु सर्व उपाधीच्या मध्ये निरुपाधिक असणारं आत्मतत्व जे आहे ना, जया द्वैत अद्वैत दुरावले. अद्वैत जे आहे ना, ते आता दूर राहिलं, त्याची ओळख राहिली नाही. कारण का, कोणी दुरावलं म्हटले, तैसे नामरूपी. नाव आणि रूप, प्रत्येक वस्तूला विशिष्ट नाव आहे आणि विशिष्ट रूप आहे. आणि मग नामरूपाकडे ज्यांनी लक्ष केंद्रित केलं, त्याला जास्त प्राधान्य दिलं, तर मग त्या उपाधीच्या मध्ये असणारा उपहित चैतन्य आत्मा, त्याचं कोणाला ज्ञान नाही. फक्त बाह्य पदार्थांचं ज्ञान आहे. जसं नामरूपाला आलेले अलंकार पाहिल्यानंतर लहान मुलाला सोनं आहे हे विसरून जातो आणि फक्त अलंकाराकडे लक्ष देतो. तसं अद्वैत बोध झाला नाही आणि मग नामरूपाकडे जास्त लक्ष गेलं, तर जया अद्वैत दुरावले. अद्वैत खूप लांब राहतं स्वानुभवाच्या दृष्टीने पाहिलं तर. म्हणजेच त्या परब्रह्माची अनुभूती येत नाही आत्मरूपाने. त्या परब्रह्माची प्रत्यक्ष जाणीव होत नाही, अनुभव होत नाही, ओळख होत नाही, निसंशय ज्ञान होत नाही. म्हणून जया अद्वैत दुरावले. अद्वैत आपलं स्वरूपच आहे, ते दूर होणं शक्य नाही, पण तरी देखील भ्रमामुळे तसं वाटू शकतं. अवतरली गाडग्या गढा, पृथ्वी अनोळख झाली मुडा. वन्नी झाला कानडा दिपत्वासाठी. बघा, अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुडा.
मूढ मनुष्य आहेत, अज्ञानी मनुष्य आहे, एक सर्वसामान्य मनुष्य आहे. त्याने आपल्या डोळ्याने काय पाहिलं? पंथी पाहिली. त्याचप्रमाणे मडकं पाहिलं आणि मातीचे वेगवेगळे त्यांनी केलेले वस्तू पाहिल्या. बर, मग छोटं बोळकं असेल, गाडगं असेल, मडकं असेल, याच्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे काय होतं? गाडग्या घडा अवतरली, गाडग्या घडा पृथ्वी अवतरली. पृथ्वीपासूनच गाडगी तयार केली, मडकी तयार केली, बोळकी तयार केली, पंथी तयार केली. आता माती माती राहिली नाही, मातीला विशिष्ट नाव आणि विशिष्ट रूप प्राप्त झालेलं आहे. आणि मग तैसे अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी घडा अवतरली, पृथ्वी गाडग्या अवतरली. पृथ्वीच्या पासून म्हणजे मातीपासून घट तयार केला, मातीपासून गाडगं तयार केलं. मग त्यापासून विशिष्ट प्रकारचं मांडे घालण्यासाठी खापर तयार केलं. मग माणसाचं लक्ष फक्त त्या नामरूपाने युक्त असणाऱ्या त्या वस्तूकडे जातं. उन्हाळ्यामध्ये गार पाण्याचं मडकं, घट तयार केलं. म्हणजेच ते नामरूपात वस्तू विसरूनच जातात. मग काय होत आहे? त्या घटाकडे पाहत असताना, त्या पंथीकडे पाहत असताना, त्या दीपाकडे पाहत असताना मातीच्या पृथ्वी ह्यामध्ये आहे याची विसरच पडतो. पृथ्वी अनोळख झाली मुडा. पण त्या घड्यातून जर माती वजा केली तर त्या घटाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही. मृत्तिका इत्येव सत्यम, मृत्तिकाच खरी आहे, नामरूपातून परंतु सामान्याला कळत नाही. वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. हा दिवा आहे. या ज्ञानामुळे अग्नी जसा कळण्यास अत्यंत अवघड होतो, दुर्बोध होतो. वन्नी दीपत्वासाठी कानडा झाला. वन्नीच आहे, अग्नी आहे, पण तो दिव्याच्या माध्यमातून प्रगट झाला. मग लोक फक्त दिवाच पाहतात, पण दिव्याच्या आकाराला पाहून त्याच्या ज्योतीला, अग्नीला त्यांचा विसर पडतो. दीपत्वासाठी वन्ही कानडा झाला. हा दिवा आहे. या ज्ञानामुळे अग्नी जसा कळण्याकरता अवघड होऊन जातो. लक्ष अग्नीकडे राहत नाही, दीपाकडे राहत. आरोपे मुखाप्रती तंतु हरपे, नाना मुग्धा पटुलोपे दावोनी चित्र. मौली 3 उदाहरणं देत आहेत, पहा. हे सगळे अज्ञानी माणसासाठी उदाहरण दिले आहेत, पहा. वस्त्राचेनी आरोपे. आता हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे, असं हजारदा म्हटलं आणि ह्या वस्त्राचा आरोप केला की हे वस्त्रच आहे. पण वस्त्र म्हणजे तरी काय हो?
आडवे उभे असलेले तंतू समुदाय म्हणजेच काय आहे? वस्त्र आहे. पण कपड्यांकडेच लक्ष जास्त दिलं की त्यामध्ये असणारे तंतू याचा विसरच पडतो. म्हणून तंतू मुखाप्रती हरपे. म्हणून केवळ वस्त्राकडे जे लक्ष देतात परंतु त्याच्यामध्ये तंतू आहे ही गोष्ट विसरून जाते. किंवा नाना मुग्धा पटुलोपे दावणी चित्र. एखाद्या सुंदर अशा मोठ्या पडद्यावरती विविध प्रकारचे चित्र काढले आहेत. जंगल आहे, सूर्यप्रकाश पडला आहे, पाऊस धोधो असा वाहत आहे. अच्छा, म्हणजे काय झालं आहे? स्वप्न पडलं आहे. कसलं स्वप्न पडलंय? एकाच पडद्यावरती वेगवेगळे चित्र काढले. नदी वाहते, डोंगर आहेत, पक्षी चिवचिव करत आहेत, नद्या वाहत आहेत. हे सगळं मोठ्या पडद्यावर हे चित्र दोऱ्यानेच विणलेली आहे. हत्ती आहे, घोडा आहे, डोंगर आहे. पण डोंगर तरी कशापासून बनवलेला आहे? तंतूपासूनच. अग्नी तरी कशापासून बनवलेला आहे? तंतूपासूनच. परंतु त्याकडे लक्ष जात नाही. आणि म्हणून नाना मुग्धा पटुलोपे दावणी चित्र. चित्र दावणी मुग्धा पटुलोपे. चित्र दाखवल्यानंतर अगदी अज्ञानी मध्ये केवळ तंतूच ओवलेले आहेत. चित्राकडे दृष्टी गेली की तंतूकडे दृष्टी जायला तयार होत नाही. म्हणून वस्त्राचे नियारोपे मुखाप्रती तंतू हरपे नाना मुग्धा पटुलोपे दावणी चित्र. पटू चित्र दावणी मुग्धा चित्र दावणी पटुलोपे. त्यावरती वेगवेगळे चित्र काढले पण त्या सगळ्या चित्राच्या मध्ये सूतच आहेच हे मनुष्य विसरून जातो. हा केवळ पडदा आहे, डोंगर माती असं काही नाही, पण विसर पडतो. तैसे जया ज्ञाना जाणवणी भूत व्यक्ती भिन्नता ऐक्य बोधाची भावना निमोणी गेली. आणि जया ज्या ज्ञानाच्या साह्याने, ज्या ज्ञानाच्या मदतीने काय होतं? भूत व्यक्ती भिन्ना जाणवणी. भिन्न भिन्न भूतांचे वेगवेगळे आकार जाणून ऐक्यबोधाची भावना निमवणे ठेली. या सगळ्यांच्या मध्ये जीव आणि परमात्म्याचं ऐक्याची भावना जणू ती नष्टच होऊन गेली आहे. प्रत्येक जण एकापेक्षा भिन्न आहे, दुसरा तिसऱ्यापेक्षा, तिसरा चौथ्यापेक्षा. ही व्यक्तींची परस्पराची मतभिन्नता म्हणा किंवा नामरूपात्मक भिन्नता म्हणा, ती पाहिल्यानंतर जीव ब्रह्माची एकता मनुष्य विसरून जातो. ऐक्यबोधाची भावना निमवून गेली. का इंधनी भेदला अनळ फुलावरील परिमळ. का जळ भेदे सकळ चंद्र दैसा. अग्नी तसा एकच आहे. अग्नी हा एकच आहे. पण एकच असणारा अग्नी काय झालं म्हटले? इंधनी अनळ भेदला. अनळ शब्दाचा अर्थ होतो अग्नी.
पण एक अग्नी बोरीला लागला, बावळीला लागला, निंबाला लागला, गवताला लागला. त्यामुळे काय झालं? हा गवताचा अग्नी, हा बाभळीचा अग्नी, हा झाडाचा अग्नी, असा भेद होतो. पण अग्नीत भेद आहे का? अग्नी तर सगळ्यांच्या मध्ये समान आहेत. पण त्या इंधनाच्या मुळे आणि अग्नीच्या ठिकाणी काय झालंय? भेद निर्माण झाला आहे. पुष्पावरील परिमळ भेदला. पुष्प वेगळंच एकच आहे. पुष्प वेगवेगळं आहेत, पण त्यामध्ये असणारा सुगंध मात्र एकच आहे. परंतु आता हा भिन्न भिन्न उपाधीमुळे तो सुगंधही मनुष्य आता विसरून जाऊ लागला आहे. फुलावरील परिमळ किंवा जळभेदी सकळ चंद्र जैसा. जैसा चंद्र ज- जैसा सकळ चंद्र जळभेदे का. चंद्र अखंड हा एकच आहे, परंतु वेगवेगळ्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यामुळे हा बादलीतला चंद्र, हा भांड्यातला चंद्र, असं त्या जळाचा भेद होतो. पण जळ भेदे सकळ चंद्र जैसा. मग हा चंद्र कसा आहे? हा बादलीतला चंद्र, हा हम्म, एक तलावातला चंद्र. परंतु चंद्र भिन्न भिन्न नाही आहेत. चंद्र एकच आहे, पण चंद्राचं प्रतिबिंब ज्या वेगवेगळ्या पाण्यामध्ये पडलं, त्याप्रमाणे त्या पाण्याच्या भेदाने चंद्राच्या मध्ये भेद निर्माण होतो. इंधनाच्या मुळे अग्नीमध्ये भेद निर्माण व्हावा. वेगवेगळ्या प्राणीमात्रांच्या मुळे ऐक्यामध्ये भेद निर्माण व्हावा. वस्त्राच्या मुळे तंतूचा विसर पडावा. चित्राच्या मुळे पटाचा विसर पडावा. घट मठ आणि विविध पदार्थ पाहिल्यानंतर पृथ्वीचा विसर पडावा, आणि दिव्याला पाहिल्यानंतर जसा अग्नीचा विसर पडावा. तैसे पदार्थ भेद बहु जाणोनी लहान थोर वेश. आतले ते राजस ज्ञान येथ. याप्रमाणे बहुवस पदार्थ भेद या सृष्टीमध्ये व्यक्तींचे अनेक प्रकार, वस्तूंचे अनेक प्रकार, उपाधींचे अनेक आणि अनेक प्रकारामध्ये काय असतो? भेद. त्या ठिकाणी अनेक पदार्थ असल्यामुळे तैसे पदार्थ भेद बहुवस. सगळ्या पदार्थांचे वेगवेगळ्या प्रकारचे भेद आहेत. आणि ते भेद कसे आहे? लहान थोर वेश जाणवणी. त्या त्या पदार्थाप्रमाणे लहान असेल तर लहान, मोठा असेल तर मोठा आकाराला प्राप्त होतो. पदार्थ भेदी बहुवस. वेगवेगळे पदार्थ आहेत. जाणवणी लहान थोर वेश. सगळ्या पदार्थांचे वस्तूंचे प्रकार लहान मोठा गेला आहे. हम्म. मग उपाधीच्या मुळे ज्ञानात भेद, इंधनाच्या मुळे अग्नीत भेद,
फुलाच्या मध्ये परिमाणात भेद, जळाच्या मध्ये जळाच्या भेदामुळे चंद्राचा भेद, पण हा सगळा भेद हा उपाधिगत आहे, वास्तविक भेद नाही. म्हणून सत्वगुणात्मक ज्ञानामध्ये आपण पाहिलं की तिथे त्रिपुटीचा विलय होतो आणि रजगुणात्मक ज्ञानामध्ये त्रिपुटीचा विस्तार होतो. म्हणून असं भेदात्मक ज्ञान टाळावं. मग आता सांगतात, आता तामस्याचे लिंग सांगेन तुझं ओळख सांग. आता आम्ही सत्वगुण, त्याचं लक्षण रजोगुण, त्याचं लक्षण आता तमगुण, त्याचं स्वरूप, लक्षण आणि व्याख्या आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. तामसाचीही लिंग सांगेन, तमोगुणात्मक पदार्थांचे सुद्धा चिन्ह आम्ही सांगणार आहोत. चांगलं बाबा अर्जुना ओळख बर का. आता तामसाचे लिंग सांगेन तुझं ओळख सांग. तमोगुणात्मक असणारं जे काही लक्षण आहेत, त्या तमगुणाचं लक्षण चिन्ह आता आम्ही सांगणार आहोत. कशा करता सांगायचं आहे? स्वीकारायसाठी नाही, नाही, त्याग करण्यासाठी. एखादा एखाद्या गावात एखादा असा मनुष्य असतो की त्याला 15-15 दिवस आंघोळ करत नाही, महिना महिना कपडे धुत नाही. अशा माणसाची ओळख सांगितली तर काय होतं? नको बरावा, त्या माणसाजवळ जायला नको. म्हणजेच एखाद्याची ओळख त्याला स्वीकारण्यासाठी असते, तर एखाद्याची ओळख त्याचा त्याग करण्यासाठी आहे. तर या ठिकाणी त्या उपाधीला घेऊन, त्या उपाधीची ओळख झाली की ती कशा करता, तर ती वस्तू टाकून देण्याकरता, त्या वस्तूचा त्याग करण्याकरिता. जसं संस्कार विहित, संस्कार नसलेला, संस्कार विरहित असणारा एखादा मनुष्य, त्याची ओळख सांगितली जाते, ती कशा करता, तर ती वस्तू टाळण्यासाठी. तसं आता आम्ही तमोगुणाचे लक्षण सांगणार आहोत ज्ञानाचे, ते तमोगुणाचे लक्षण स्वीकारण्यासाठी नाही, तर टाळण्यासाठी आहे. डावलया मातंग सदन जैसे, ही पूर्वीची एक विचार पद्धती होती, त्याचा एक निर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. एवढाच त्याचा अर्थ आहे. शेष भाग आपण उद्या बघूया. ओम